अनिता रमेश मुळे प्रोफेशनल मी प्रवचनकार, गीता ज्ञानेश्वर भागवत रामायण याच्यावर मी अनेक गेले 15-20 वर्ष प्रवचन करते आहे. इथे मळे सोसायटी 3 वेळा मी अधिक मासावर प्रवचन केलं, 30 दिवस. तर त्यामुळं इथे दत्त मंदिरमध्ये ॲक्युप्रेशर मॉडिफाय या नावाचं कंपनीचं मशीन आहे आणि ते आपल्याला ॲक्युप्रेशर करतं. त्या मशीनचा एकदा कॅम्प आहे 10 दिवस. तो कॅम्प गेले मी 2-3 दिवसापासून अटेंड करते आहे. मला प्रॉब्लेम होता म्हणजे माझ्या पायाला एक पाय मला घडी घालायला यायची नाही, मला मांडी घालून बसायला येत नव्हतं. तर बसायला येत होतं मी बसले की माझी दुखायला लागायची मांडी घालते. आणि गेले 2-3 दिवस या ॲक्युप्रेशर पायाला ॲक्युप्रेशर दिला गेल्यामुळं मला बसले की असं वाटतं कधी एकदा मांडी घालून मी बसेल. आणि मी तासन तास आता मांडी घालून बसते, कारण इतके दिवस ध्यानाला बसायचं म्हणजे मांडी घालायला मरणप्राय वेदना व्हायच्या. पण आता त्या वेदना पूर्ण गेल्या. आता तासन तास मी बसू शकते. हा या मशीनचा अत्यंत चांगला उपयोग बघितला. मग माझ्या लक्षात आलं, जसं घरात आपल्याला गॅस सिलेंडर हे आपल्याला त्याच्यावर स्वयंपाक करून आपलं शरीर धारण करता येतं, तर ते शरीर धारण केलेलं नीट जर का राहायचं असेल तर हे मॉडिफाय ॲक्युप्रेशरचं मशीन आपल्या घरोघरी आपल्या घरातल्या फॅमिलीच्या आरोग्य नीट राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी वस्तू आहे. ही वस्तू ज्यांनी कुणी शोधून काढली असेल खरंच त्याला लाख धन्यवाद आहेत. आणि हाताचा मसाज होतो, पायाचा मसाज होतो. मसाज करणारे जे आहे प्रोफेशनल ते काय मसाज करतील त्याच्यापेक्षा फॅन्टास्टिक मसाज त्याच्यावर होतो आहे. आणि अत्यंत मनाला समाधान, शरीराला समाधान, इतकं आनंदित दिवस सगळा जातो. संपूर्ण दिवस हलका आनंद. ज्यासाठी आपण विनाकारण टीव्हीवर वगैरे काहीतरी बघत बसून आनंद मिळवायचा प्रयत्न करतो, त्याची काही आवश्यकता नाही. कारण आनंद हा आतूनच असायला लागतो आणि तो आपली प्रकृती चांगली असली की आपोआप मिळतो. तर ते काम ते मशीन करतंय, त्यामुळे अत्यंत आनंदी स्वास्थ्य पूर्ण आपल्याला आयुष्य लाभण्यासारखा त्या दिवशी तरी भास होतो. आणि आपण कंटिन्यू केल्यानंतर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहील. ज्या कोणाला डायबेटीसचा त्रास असेल, पाय दुखणं, गुडघे दुखणं, पावले दुखणं, हाताचं वजननेस, ह्या सगळ्या गोष्टी या ॲक्युप्रेशर मशीनने बऱ्या होतात, त्याची मला खात्री पडलेली आहे. आणि प्रवचनकार अनुभवल्याशिवाय अनुभव मान हलू नये असं जे म्हणतात तसं अनुभव घेतला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे. त्याबद्दल मला हे सांगायला तुम्हाला मिळाल्याबद्दल मी या कंपनीला धन्यवाद देते आहे. आणि थँक्यू मॅम.